कारण की ज्यावेळेला ही अकॅडमी नव्हती, मान्य अण्णा होते तिथं आणि आई, त्यावेळेला विशाल सर बाहेर होते तिथं, तरी पण आमचं घरचं संबंध आहेत. आणि पहिल्यापासून माझं येणं जाणं आहे. तिथं ज्यावेळेला पोल्ट्री होती, तिथं आंबे झाड होती, तिथं ह्या दिवसात मी आंबा खायला येत होतो. त्यामुळे अकॅडमी पासून आमचं घरचं संबंध आहेत. आणि माने भाऊ 2013ला अकॅडमी चालू केली तुमच्या हरडवाडी. राहुल सर गंग्याची पल्सर घेऊन असायचं, हाताला डाव्या उजव्या हाताला कुणीतरी गिफ्ट दिलेलं चुनरी असायचं. राहुल काय राहुल सर गंगारामची पल्सर होती तर ना, आम्ही सायकलनं प्रवास चालू करायचा तालमीतला. माझेपण तालीम मंडळ कोकरूड, वेताबाग तालीम मंडळ कोकरूड. सांगायचं म्हणजे की एवढ्या तेवढ्या पैशाने खचून जायचं नाही. हारायचं, पडायचं, लढायचं, पण जिंकून दावायचं. कारण की आपण कोण आहे, आपला बाप कोण आहे हे आपण ठरवू शकत नाही, कारण आपण कोणाचा बाप व्हावं हे आपण ठरवू शकतो. माझं वडील, माझी संकट सांगायचं म्हणलं तर मी न्हावी समाजातला आहे. माझं वडील 4 वर्ष असताना वारलं. तर मी आणि माझी मोठी बहीण आहे, 4-5 वर्षाची मोठी बहीण. तर आम्हाला कधी काही आयुष्यात कमी पडलं नाही. आमचं वडील 4 वर्ष असताना वारलं, तर तरी पण आमच्या आजीनं आम्हाला म्हणजे त्यातल्या फोडागत सांभाळलं. आणि असं कधी म्हणजे मामाचं गाव कधी आठवणच करून दिलं नाही आपण, की मामाच्या गावात जायचं, मामाकडून काहीतरी आम्ही कोणाच्या पाहिला निघत नाही. आणि सांगायचं म्हटलं तर की जे तुम्हाला कसं वागायचं, कुणावर फिरताय, काय फिरताय, ह्याचा काही संबंध नाही. तुमचं आयुष्य तुम्हाला तुमच्या संघटनेतून कळतं की आपण कसं राहिलं पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे. आता आम्ही 8वी 9वी 10वी झाली, मी कोकणात म्हणा पालमीत व्यायाम करायचा. तर 10वी सुट्टीत काय करायचं, सेंट्रिंगला कामाला जायचं. का तर 80 रुपये पगार मिळतात. 80 रुपये पगार म्हणजे महिन्याला पगार होता, पुढच्याला पगार 100 रुपये होता. तर मी एक सेंट्रिंगवाला होता, त्याला मातोश्याला बांधतो, त्या मातोश्याला मी काम केलंय. तर म्हणलं 100 रुपये त्याला का पगार. तर म्हणजे ती सिमेंटची गुन्हे होती. तर म्हटलं मी पण सिमेंटची गुन्हे उचलू शकतो. मग मी सिमेंटची गुन्हे उचलली, मला 100 रुपये पगार घेतला. का आपल्याला पगार पाहिजे, का तर मे महिन्यात 11वीची पुस्तकं म्हणा, वया पुस्तक घेण्यासाठी. त्यानंतर आई 25 रुपये रोजगारानं जायची हे आपल्याला माहित आहे. कारण की आज गुरुवार आहे, काल बुधवार होता, तो पुढचा बाजार असतो. कुणाच्या घरात 2-3 दिवस जे सोमवार मंगळवार जे किंवा आठवड्यात 2-3 दिवस गेले, त्याला रोज आणल्याशिवाय आमचं बाजार चालत नव्हता. ते आपलं दिवस आपल्याला माहित होतं. किंवा एखादी पायटी मक्याची किंवा तांदळाची पुढच्या बाजारात नेऊन विकल्याशिवाय आपलं घर चालणार नाही हे माहिती. आम्ही हे बघितलं होतं. तरी पण आमच्या आईनं आणि आजीनं, आई वारली, आजी वारली 2004ला आमची, मी 6वीला असताना, आमची बहीण 6वीला असताना. तर तुमचं आईनं तरी पण आमच्या बहिणीला DED केलं, मला ग्रॅज्युएशन पर्यंत शिकवलं. आणि जे 2000 बहुतेक मी 15-16ला अकॅडमी झालो. 2014ची माझी पहिली भरती. अशी मी 12 वर्षे काढली. तर घरात म्हणजे विचार करा, 2014 ते 2026 आजपर्यंत म्हणजे कधी कामाला नाही. हा कामाला जायची होती की आता समजा आता मे जून पर्यंत अकॅडमी करायची. परत जूनला आई घरात एकटी असायची, 2-3 मशीन घ्यायच्या. त्याच्यावरती समजा आता अकॅडमीला समजा भरतीमध्ये झाली जानेवारी-फेब्रुवारी, तर पोरांच्याकडून पैसे घेतला असायचे उचलून. ते फेडायला परत म्हस घ्यायची, ती दूध पिळायचं, परत म्हस शिकायची. ह्याच्यावर आमचं चाललं होतं. आणि नशिबानं माझं नशीब मोठं की आयुष्यात मला जेवढे पैसेवाले त्यांच्यापेक्षा पण मला जास्त काय काय मिळालं. कॉलेज असताना बुलेट चालवायला मिळाली म्हणा, किंवा तुमच्या घरातही समजा एखाद्या वाकडं माप पोलीसवाला, मी एखादं उदाहरण बघितलं तर की त्याचा बाप पोलीसवाला होता, तर त्याला महिना 5,000 देत नव्हता अकॅडमीला. आणि आम्हाला घरातली काही नसताना पण जातो अकॅडमीला. आणि नशिबानं अशी पण माणसं म्हणजे अकॅडमी आम्ही आलो तर आमच्याकडे पहिलं पैसे सुरुवातीला मी पैसे भरलं, किती अपडाऊन करतो आत्तीच्यातनं अंगुरातनं. तिथं अक्काताई यशवंत गायकवाड ही माझी आत्ती आबा. तिथनं अपडाऊन तर माझं 1 वर्ष झालं त्या 2015-16ला. मग त्यावेळेला सायली 10वीला होती. त्यावेळेपासून आमचा प्रवास झाला की कोण काय म्हटलं आपल्याला तर आपण खचून जायचं असतं. काय झालं, मग तू होणार का भरती होऊन का नाही ते जाऊन दाखवायचं असतं.
ते लोकांना सांगायचं नसतं की तू भरती होणार का नाही. आपल्यात किती दम आहे तो ग्राउंडवर त्यांना आपल्याला दावायला असतो. माझं ह्या ग्राउंडला आलो पहिल्यांदा 2016ला. 2014 पहिली भरती दिली 5 किलो होतं. नंतर 16 4:50 टायमिंग आलं पहिला 2016ला तो जी आर होता पहिला. त्यानंतर 5:10 जी आर आला. तर 2004-5 टायमिंगला माझं उदर होतं मला 97-98 किलो होतं. त्या ग्राउंडला आलो पहिल्यांदा. तर राहुलच्या आमचं पहिला त्यामुळे आधीपासून ओळखीचं संजय वसात म्हणा, राहुलचे मोठे भाऊ आणि मांगरूकर पण जरा आमचं खेळकरमधलं विरोधक होतं. कारण यशवंत असल्यामुळे आमच्या त्यांच्याबरोबर कुस्त्या आणि एकदा सालकुडाव फेमस. आम्ही काही एवढं नॅशनल नाही खेळाडू किंवा आम्ही आधीमध्ये जाणार पावसाळा करणार उन्हावर इकडे तिकडे कुठं कामाला असं. आणि ही म्हणजे पातळ बदमात गेली त्यामुळे आम्हाला आठवत नाही जरा. आता तो वस्ताद प्रॉपर असल्यामुळं डाव एकदा परफेक्ट असायचं म्हणा. सालतू मांगरूकरांचा डाव फेमस. हॅलो. तर एवढं सांगायचं झालं की आपलं कष्ट आणि मांगरात आले असून म्हणजे आम्हाला कांबळे सर भेटले, धस सर भेटले, तुमचे राहुल सर भेटले, विशाल सर भेटले. आता आपण म्हणतो की त्यो भाई स्टेटस टाकतो काय 302 703 काय काय स्टेटस टाकतो. मी कलमती मी हाफ मरडायची फुल मरडायची आमची अशी किरकोळ इथं बाचाबाच व्हायची. तेव्हा आम्हाला विशाल सरांनी सांगितलं होतं की भाई बी कोण नसतो. भाईचं दिवस हे रोडलाच असते. कारण की कोण इथून कोण दगड दगड घालून जातो ते सांगतात. कारण की त्यांच्याकडे पण त्यांनी पण कॉलेजला जगल्यात आणि आमच्यापेक्षा मोठं असल्यामुळे आम्हाला त्यांनी त्यांच्या अनुभवाचे बोल दिले. कारण की ह्यात काय नाही. कारण की आम्ही बघितले विशाल सरांचं म्हणजे आरती स्थिती पण आणि सगळी स्थिती पण आम्ही सरांची बघितली. त्यामुळे आम्हाला माहित आहे की जर ही माणसं करू शकत नाही तर मग आपण कुठलं खिरत करायचा. कारण की त्यात टिकायचं म्हटलं तर कोण कधी चुकून जाईल काय सांगता येत नाही. सरांनी सांगितलं तर की भाई बी उपयोग नाही तुम्ही पोलीस व्हा. त्यामुळे आपण हाय प्रयत्न करतो. माननीय राहुल सरांनी मागितलं वस्ताद आत्मन असायचं काय जे काही आपल्याला चुकलं ते समजावून सांगण्याचा आमचा प्रयत्न करायचं. आणि पहिल्यापासून असल्यामुळं आपल्या कधी म्हणजे असं तीळ मात्र विश्वास दगमाळ होता की बाबूच पोलीस होणार तर होणार. आणि मी पण शक्तीला दाखवू विशाल सरांनी की जवळ गुडघ्यात ताकद आहे तर तुमचा बाबूच पाळणार आणि पोलीस होऊन धावणार. तर आता माझं वय 33 आहे तरी पण माझं वय म्हणजे वजन 85 किलो आहे. माझं मुंबईला टायमिंग 5:19 पडलंय. सकाळी 3ला लाईन होतो. परत आता मुंबईला कोण आता परतला गेला असेल. सकाळी 3ला लाईन लावतो. 6ला बाहेर आलो. स्वप्नीला आम्हाला जेवरात करते. तिथं जेवरातचा एका खर्च होता $200 रुपये. का तर आत नाही एकच दुकान होतं. स्वप्नीला आम्हाला आतल्यात जेवरात करून दिलं. मी अशी स्वप्नील म्हणा, गणेश म्हणा, मारुती, भीमा, संदीप आणि मिथून, करण त्या असे आम्हाला त्या देशभक्त परिवार म्हणून माझं मित्र झालं होतं. हे नशीब मानतो मी. हे आजपर्यंत मला काहीच कमी पडलं नाही. आणि तुमच्या तोंडात सगळं असतं बघा की तुम्हाला कोण मित्र करायचं कोण नाही. आता ह्यातली बऱ्यापैकी काही चेहरे ओळखीचे आहेत काही ओळखीचं नाहीत. कारण की जे ओळखीचं होतं ते 11-12 करून गेलं. तर त्यात माझ्या शिक्षकाच्या त्यात पण एका निकटची बहीण आहे. अशी किरकोळ ओळखी अमोल सर आहेत म्हणा. ही म्हणजे असे हिथं नसलो तरी आमच्या ओळखीचे. का तर बाहेरली पण आमच्या ओळखी असल्यामुळे गावातली मांगरूळातली म्हणा आसपास परिसरातली म्हणा तिथं विराज आहे म्हणा. खरे ही मैत्री माझी म्हणजे जी एवढी मोठी सर्कल झाली कधी मला माझ्या रक्ताच्या नात्याने कधी 500 रुपये दिले नाहीत किंवा कसं चाललंय हे विचार नाही कधी परत्या काळ आपल्या. तरी माझ्या ही मित्र परिवार होता तेव्हा. कारण की 2023चा निकाल लागला. माझा एका प्रकारची वेटिंग नव्हती मी. तर आई मारायला लागली की लगीन झाली. मागल्या पोराची भरती झाली पोरं. तर आईला एकच दिलं होता की तुझा पोरगा पोलीस होणार. भले का तर वाटायचं की तिच्या भावाला पोरगा 2 पोलीस जायचं. तिने कधी मागे बघितलं नाही किंवा आईलाही आमच्या पेढा दिलं नाही. खरी स्वप्नील, अक्षय, गणेश म्हणा आमच्या घरातून जायचं. आईला सांगायचं काय होईल नाही हाय आम्ही तुझ्या या पाठीशी. मिथून म्हणा एवढं म्हणजे आपल्या रक्ता नात्यापेक्षा तेव्हा ही मानली नसती जोडली नसती. ही लय महाराष्ट्र ठेवा हे त्यावेळेला कळलं
आणि सर ते मला म्हणायचं, अरे बाबू तुझं रोज स्टेटस 5-6 कारण सर या मित्राच्या पण आजपर्यंत मी जगलो आणि मला कधीच कोणाची म्हणजे माझ्या बावकीची जाई कधी लागली किंवा गावातल्या कोणाही लागली, ही जी आई तर ह्या मित्राच्या पण आजपर्यंत मी टिकलो. त्यामुळे मी जर आजपर्यंत या म्हणजे त्या खायला शेवटच्या पोरापासून ह्या स्टेजपर्यंत प्रवास हा 12 वर्षाचा झाला. खरं तरी पण तुम्हाला लय वाटतं असं की आर्थिक संकट तर लय येतं. 2023 सांगतो घटना की असं वाटलं की जीव द्यावा, की पेपर आपला सोपा पेपर होता 45+ जर केला तर मला सांगितलं भरती होणार तो म्हणून मी विक्रम सांगितलं आमच्या उद्योगीचा तो पण मला हितच मिळाला. जे काय हिरो आहेत माझ्याकडे ते देशभक्तीमुळेच मला मिळालं आहे. का तर आपलं तो अनुभव आहे, आपल्याला जरी पोरलं भरती झालं तर ते आपल्या कॉन्टॅक्ट मधलं आहे. तर मी एकच सांगेन की तुम्ही कोण काय म्हणतं हे काय नाही, फक्त आपल्यात किती दम आहे ते शेवट पण दावायला असतो. हा मी मान्य करीन की आता तुमचं मोबाईल तुम्ही घेतला जा तर ते जे फालतू करतं ते घेऊन नका. मला मोबाईल एका माझा मोबाईल 13 अजून 2008 घेतलाय, तो 10,000 मला एक मित्राने दिले. रोज ती मला माझी ताकद होती तेवढं मी घातली. मी अजून पण त्या डिस्प्ले 1000-12,000 ती पण घालायची माहिती ताकद नाही. त्यामुळे जो खर्च वावला खर्च आहे तो करू नका. जो तुम्हाला लागतो शूज घ्या, डाईट करा, हे तुम्ही केलंच पाहिजे. आणि काही नजदा आणले आणि इथनं पुढे आम्ही पण आहे आणि राहुलचं कोणी जायचं आजपर्यंत आमचं किती रुपये झाले आम्हाला तर माहित नाही. आम्ही फक्त एवढंच केलं, भरती आली राहायचं थांबायचं आणि वर्णाने सरांच्या पाया पडायला गेलो आणि भरती निघालो. राहुल सरांच्या म्हणा, विशाल सरांच्या म्हणा किंवा तांबे सरांच्या म्हणा, गणेश सरांच्या म्हणा. तर वर्ण ह्या सरांनी आम्हाला सांगायचं की तुला दाखवणार पैसे यायचे का नाही. कारण की आता आमच्याकडे कधी 500 रुपये जरी होते माझ्या आर्मीला देवा मारायला तरी मला तर म्हणजे आबा पोरा दिले की असं काही नाही. आता तुमच्याकडे मी एकदा आलो की मला एका मित्राने सांगितलं की केबी कॉलेज ऍडमिशन माहिती आणि तुम्ही बातमी लागली की केबी कॉलेजचा प्राचार्य आबाचा मित्र आहे. आपला थेट संपर्क आबाशी, आबा ते कोण नाव लागतं पोरग गरीब आबानी पण कधी असं कुठला काय विचार नाही, डायरेक्ट मित्राला फोन की असं ऍडमिशन तेवढं करायला लागते. अशी माणसं कधी पण तुम्ही थेट संपर्क साधा, तो माणूस काय म्हणेल तो म्हणेल का आपला निर्णय मध्यस्थी घालायची कुठल्या गरज नाही. विशाल सरांचे पण आमचं तसं संबंध डायरेक्ट आम्ही घरातून पोहोचायचो. आता सांगायचं झालं की 2000 म्हणजे सावंत सर होते, मोठे सर होते. सावंत सरांनी जर आम्ही पिटलं एक गणित 7 वेळा विचार तुम्ही विचारणार पण नाही. आणि आमच्यात आता पोरी संख्या बहुतेक कमी आहे. आमच्यात त्यावेळेला 25-30 पोरी असायच्या, कल्पनातच असायची म्हणा, मित्रा पाटील म्हणा आणि 2-2 पोरी असायच्या. तर पोरी आमच्याकडे बघून हसायच्या की सारखं गणित काय विचारते, कारण पोरी कधी लाजून कधी विचारत नाही. आणि आम्ही या गणित 7 वेळा विचारलं तर कारण जवळ आपल्याला ते येत नाही तर विचारायचं राहायचं. आणि सरांचं कामात शिकवणं सर पण कधी म्हणत नाही तुला येतंय तेव्हा नंतर म्हणतील 2 वेळा झाल्यानंतर शिकवून. ज्याला कुणाला काही डाऊट असेल ते क्लिअर करायचं. मित्राला एकदा म्हणून आपण नाही, आपण तिथलं जे विचारायचं. आणि मी एक सांगेन की जो या भरती क्षेत्रात राहतो तो गुलालावरून जातो, कारण की ज्योतिबा त्याच्या पाठीचे राहतो. तेव्हा तुम्ही काय करता काय नाही हे काय सांगू ना कुणाला. तुम्ही फक्त आता मलाच म्हणायचं तुझं काय झालं भरतीला एका मागा 2 मागा खोटं सांगतो, हे करतो ते करतो. खोटं का काय जो भरती करतो आणि जो आपल्याला पैसा देतो त्याला माहित असतं हे झालं, आणि जो भरती केलेलं त्याला माहित असतं. एवढंच मी बोलेन. धन्यवाद.